सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शासनामार्फत करण्यात येणारी जी ई पीक पाहणी आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ॲग्रीस्टॅक मार्फत जी शेतकरी कार्ड म्हणजे फार्मर ID जे काढण्यात येतात त्याच अनुषंगाने राज्य शासनामार्फत शेतकरी स्तरावर जी आपल्या पिकांची जी नोंद आहे ती ई पीक पाहणी मार्फत जे ॲप आहे त्या ॲप मार्फत आपण शेतकरी स्वतः त्याच्या पिकाची नोंद त्याच्या सातबारावर घेऊ शकतो। त्यासाठी जी 1 ऑगस्ट 2025 पासून ही ई पीक पाहणी शेतकरी स्तरावरून करण्यासाठी सुरुवात झालेली होती। वेळोवेळी ही मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली होती, परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांची जी ई पीक पाहणी झालेली नाही, राज्यामध्ये असणारे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी विविध कारणामुळे ती ई पीक पाहणी झाली नाही। ही ई पीक पाहणी 100% करण्याचं उद्दिष्ट राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे। हे उद्दिष्ट 100% पूर्ण व्हावं यासाठी राज्य शासनाने जे सहाय्यकांची नेमणूक केलेली आहे, जे ग्रामस्तरावर जे सहाय्यक असतात त्यांना 5 रुपयावरून 10 रुपये असं मानधन एका प्लॉटसाठी त्यांना वाढवण्यात आलेलं आहे। त्या सहाय्यकामार्फत आता राहिलेली जी ई पीक पाहणी आहे ती ग्रामस्तरावरील 100% ई पीक पाहणी करण्याचं उद्दिष्ट राज्य शासनामार्फत सहाय्यकामार्फत करून घेण्याचं ठरवलेलं आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी एक पत्रक आले, त्या पत्रकानुसार राज्य शासनाने सहाय्यकांना आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्व कलेक्टरला पत्र देऊन त्या पत्रकाद्वारे त्यांनी जी ई पीक पाहणी आहे ती 100% करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। ती ई पीक पाहणी 29 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचं निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्यांची ई पीक पाहणी करायची राहिली आहे त्यांनी आपल्या ग्रामस्तरावरील जे सहाय्यक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकांची जी नोंद आहे ती आपल्या सातबारावर घ्यायची आहे। यासाठी वाढवण्यात आलेली मुदत म्हणजेच 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपण आपल्या पिकांची नोंद ही सहाय्यक यांच्यामार्फत आपल्या सातबारावर घेऊ शकतो। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे।